नमस्कार मंडळी, जास्त वेळ न घेता अर्धा किलो आपण बोनलेस चिकन घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेले आपण आला लसूण कोथिंबीरची छानशी पेस्ट, थोडंसं दही आणि त्याच्यामध्ये टाकूया आपण आता हा तंदुरी मसाला, कारण याचा स्वाद छान असतो. थोडंसं मीठ टाकलं आणि मग काय गार 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 गार, अरे बस बस बस. आणि आता आपल्याला ते मॅरिनेशनला ठेवायचं आहे. पण झालं काय, हे बघा परत लाल तिखट विसरलं, टाकलं. आता परत काय गार 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 करून मस्तपैकी अर्धा तासासाठी तरी जरी ठेवला तरी पण बस झालं. आता आपण बघूया याची पेस्ट कोटिंगसाठी, ती महत्त्वाची आहे. आणि याचं साहित्य बघूया आपण आता. त्याच्यासाठी आपण घेऊया थोडंसं कॉर्नफ्लॉवर, त्याच्यामध्ये टाकूया बेसन, कंजूसी करू नको. परत त्याच्यामध्ये टाक धनाजिरा पावडर, लाल तिखट, बघा तर ऐकणार नाही कंजूसीचा. त्याच्यानंतर टाकलं आपण थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि गरज असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अंडं टाकू शकता. पाणी टाकायचं आहे आणि छानशी अशी घट्ट अशी पेस्ट तयार करून घ्यायची. मग काय टाकायची त्याच्यात, आत्महत्या टाकायची करायची त्याच्यामध्ये चिकनच्या पीसची. आणि मग मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये चुलीवरती कढईमध्ये हे पीस टाकायचे. आणि टाकल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे, आपण चुलीवरती हे फ्राय करतो आहे, पटकन होणार, झटपट पटापट. आणि अशा पद्धतीने ही बघा आपली चिकनची खरी म्हणजे ही भजीच तयार झाली हो. याला म्हणायचं चुलीवरचं चिकन फ्राय. तोंडाला पाणी सुटलं ना, खरं सांगा. आणि आता हे चिकन आपण केळीच्या पानामध्ये सर्व करूया. कसं दिसतंय, लगेच खावंसं वाटतंय. घ्या की, करा, बनवा आणि आपल्या मुलांनाही खायला घाला. आता हे चिकन फ्राय कसं झालं आहे हे सांगण्यासाठी तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांचा अभिप्राय ऐकूया. कसं आहे? ओके, कंटिन्यू. धन्यवाद मंडळी, आपण ही व्हिडिओ बघितली आणि आम्हाला अशीच उत्स्फूर्तता द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.